सेवेत सामावून घेण्याची मागणी. अमरावती जिल्हा परिषद अंतर्गत पेसा क्षेत्रात कार्यरत कंत्राटी शिक्षकांनी आपल्या प्रलंबित मागण्यासाठी प्रशासनाकडे निवेदन सादर करत न्याय देण्याची मागणी केली आहे. कंत्राटी शिक्षक कृती समिती क्षेत्र मेळघाट यांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केल्यानुसार संबंधित शिक्षक टीईटी, सीटीईटी व टीएआयटी 2022 पात्र असून नियमानुसार यांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तरीही त्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याबाबत निर्णय प्रलंबित असल्याचे आरोप करण्यात आले आहे. शिक्षकांनी मांडलेल्या प्रमुख मागण्या: भरती प्रक्रियेत प्राधान्य, पेसा क्षेत्रातील उर्वरित 50% जागांवर स्थानिक कंत्राटी शिक्षकांनी टीएआयटी गुणांच्या आधारे प्राधान्य देण्यात यावे. शिक्षण सेवक म्हणून समावेश पात्र कंत्राटी शिक्षकांनी शिक्षक सेवक पदावर नियमित करून पुढे कायमस्वरूपी सेवेत घ्यावे. मागील सेवा ग्राह्य धरणे, कंत्राटी कालावधीची सेवा भविष्यातील नियंत्रणासाठी गांभीर्य धरावी. निवेदनात पुढे म्हटले आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिकांनी 50% प्राधान्य देण्याची तरतूद असूनही प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी होत नाही. तसेच दुर्गम व अतिदुर्गम भागात सेवा देणाऱ्या शिक्षकांच्या कामाचे विचार करून त्यांना न्याय देणे आवश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात आले. कंत्राटी शिक्षकांचे राज्य शासन व संबंधित विभागाकडे तातडीने निर्णय घेण्याची मागणी करत अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्याची शक्यता व्यक्त केली आहे. सर्व कंत्राटी शिक्षक मागील 2 वर्षापासून आम्ही मेळघाट क्षेत्रामध्ये अतिदुर्गम भागामध्ये कंत्राटी शिक्षक म्हणून काम करत आहोत. परंतु आमचे वेतनसुद्धा 4-4, 6-6 महिन्यानंतर होतात आणि त्यामुळे आमची आर्थिक परिस्थितीसुद्धा बिघडलेली आहे. नंतर आता शासनाचा 50-50चा GR आलेला आहे. म्हणजे 50% हा एस टी कोट्याकडून जागा भरा आणि 50% खुल्या प्रवर्गामध्ये. तर आमचं असंच मॅडमला एक निवेदन आहे का 50% खुल्या प्रवर्गामध्ये आम्ही सर्व कंत्राटी शिक्षक गेल्या 2 वर्षापासून कठीण अवस्थेमध्ये कार्य करत आहे. तर त्या जागेवर आम्हाला प्राधान्य देण्यात यावं आणि शिक्षण सेवकाची ऑर्डर देण्यात यावी. त्यासाठी या ठिकाणी आम्ही आंदोलनात CEO मॅडमच्या ऑफिससमोर बसलेलो आहोत.